पुरातन प्रस्थापित दर्शने या समस्येचे कोणते निदान प्रस्तुत करतात? यापैकी एखादे सामाजिक दर्शन मला स्वीकार आहे काय? त्याने स्वतःच प्रत्येक गोष्टीचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, मागील व्हिडिओच्या भागात आपण इथपर्यंत वाचन केले आहे. आपण पठण करतो आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर सुरू करूया पुढील वाचनाला. भाग 3, नवप्रकाशाच्या शोधात. अन्य मार्गाचा शोध घेण्याची इच्छा मनी बाळगून गौतमाने राजगृह सोडले व तो आलार कालामच्या भेटीला निघाला. वाटेवर त्याला भृगऋषीचा आश्रम दिसला. सहज उत्सुकतेपोटी त्याने आश्रमात प्रवेश केला. आश्रमवासी ब्राह्मण समिधा गोळा करण्यासाठी वनात गेले होते. ते त्याच वेळी परतले. त्यांच्या दोन्हीही हाती कुश गवत, समिधा आणि फुले होती. ते आपल्या कठोर तपश्चर्येविषयी प्रख्यात होते. हे विद्वान म्हणून विख्यात होते. ते आपापल्या कुटीकडे न जाता त्याच्या दर्शनासाठी एकत्र झाले. आश्रमवासियांनी त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले. त्यांनीही आश्रमातील श्रेष्ठांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. तो सुज्ञ, तो ज्ञाता, तो मुक्तीचा उपासक, मोक्षाची कामना करणाऱ्या मंगल तपस्व्यांच्या सहवासात कठोर तपश्चर्येच्या विविध विधींचे अवलोकन करीत आश्रमात फिरला. तो मृदू, तो कोमल. त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कठोर तपश्चर्येत मग्न अशा तपस्व्यांना त्या पवित्र वनात प्रथमच पाहिले. त्यानंतर कठोर तपस्येच्या तंत्रात निपुण अशा भृगुऋषीने गौतमाला तपश्चर्येचे विविध प्रकार आणि त्याची फलप्राप्ती याविषयी माहिती सांगितली. धर्मशास्त्रानुसार जलोत्पन्न, निराग्नी भोजन, कंदमुळे आणि फळे हाच तपस्व्यांचा आहार होय. परंतु या व्यतिरिक्तही कठोर तपश्चर्येचे, आत्मक्लेशाचे विविध प्रकार, विविध पर्याय होते. काही तपस्वी पक्ष्यांसारखे दाणे टिपून जगत होते. काही मृगाप्रमाणे गवताचा आहार घेत होते. काही सापाप्रमाणे वायुभक्षण करून आपला निर्वाह करीत होते. काहींच्या देहावर मुंग्यांनी वारूळ केले होते. काही परिश्रमपूर्वक केवळ पत्थरातूनच आपले अन्न प्राप्त करीत होते. काही आपल्या दातांनी दळून अन्न ग्रहण करीत होते. काही दुसऱ्यांकरिता शिजवलेल्या अन्नातून जे उरेल त्यावर आपला निर्वाह करीत होते. काही निरंतर आपल्या जटा जळात भिजवून ठेवत आणि दिवसातून 2दा अग्निदेवतेला अर्घ्य देत होते. काही माशासारखे जलचराचे जीवन जगत होते. त्यांचे देह कासवांनी कुरतडले होते. शरीर, कष्ट, क्लेश, यातना हेच यांचे धर्मकार्य होते. अधिक क्लेश, अधिक कष्ट म्हणजे स्वर्गप्राप्ती. कमी क्लेश, कमी कष्ट म्हणजे मर्त्यलोकीचे वास्तव्य, अशी त्यांची समजूत होती. शरीर कष्ट क्लेशाच्या मार्गाने सुखप्राप्तीचे त्यांचे प्रयास होते. दैहिक कष्ट, क्लेश, दुःख हेच पुण्याचे मूळ आहे, अशी त्यांची धारणा होती. हे ऐकून गौतम म्हणाला, अशा तपस्यांना मी प्रथमच पाहतो आहे. तपश्चर्येसाठी दैहिक कष्ट क्लेश हा नियम काही मला समजत नाही. या क्षणी मी एवढेच म्हणू शकतो की तुम्ही स्वर्ग प्राप्तीसाठी समर्पित आहात, परंतु माझे समर्पण हे जिवंत जगातील दुःखाच्या कारणाचा शोध घेऊन त्याच्या निराकरणाचा मार्ग शोधण्यासाठी आहे. आपण मला आज्ञा द्यावी. मी सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करू इच्छितो.
मी समाधी मार्गाचा अनुभव घेऊ इच्छितो. या मार्गाने मला अभिप्रेत असलेल्या समस्याचे समाधान सापडू शकते काय हे मी जाणून घेऊ इच्छितो. आपण आपापल्या तपश्चर्येत मग्न असतानाही मला उदार आश्रय दिला. आपल्या वियोगाचे दुःखही मला आपल्या आप्त स्वकीयांच्या वियोगासारखेच आहे. तुम्ही श्रेष्ठ तपस्वी आहात. तुम्ही आपल्या धर्म कर्तव्याबाबत दृढ आहात. पूर्वाश्रमीच्या श्रेष्ठ ऋषींच्या परंपरेचे आपण पायिक आहात. आपण मला आवडत नाही म्हणून किंवा आपल्या आदर तिथ्यात काही उणीव राहिली म्हणून काही मी आपणास सोडून जात नाही आहे. मी जो आपल्या विषयाच्या ज्ञाता आहे अशा मुनी अलार कलामाकडे जाऊ इच्छितो. त्याचा हा दृढ संकल्प पाहून त्या आश्रमाचे प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, हे राजपुत्रा, तुझे ध्येय श्रेष्ठ आहे. युवा अवस्थेतच तू स्वर्ग आणि मुक्ती या संबंधी गंभीरतेने विचार केला आहे. तू मुक्तीला आपले ध्येय मानले आहेस. तू निस्संदेह वीर आहे. तू जे बदला तेच तुझे ध्येय असेल तर तू त्वरित विंध्याचलाकडे गमन कर. तेथे मुनी आलार कालामाचे वास्तव्य आहे. त्यांना निरपेक्ष सुखाचे ज्ञान प्राप्त आहे. त्यांच्याकडून तुला त्यांच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त होईलही, परंतु मला भविष्य काही वेगळेच दिसत आहे. त्याच्या तत्वज्ञानाचे अध्ययन केल्यानंतर तुझे ध्येय तुला त्याही पलीकडे घेऊन जाईल. गौतमाने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्या तपस्व्यांना प्रणाम करून त्याने त्यांचा निरोप घेतला. तपस्व्यांनी सुद्धा निरोप प्रसंगी त्याच्या प्रती आदर व्यक्त केला आणि तपश्चर्ये निमित्त वनाच्या मार्गाला लागले. भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर गौतम आलार कालामाच्या आश्रमाच्या शोधात निघाला. आलार कालाम वैशाली येथे वास्तव्याला होते. गौतम तिथे गेला. वैशालीला पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. आलार कालाम जवळ जाऊन तो म्हणाला, मी तुमचे तत्वज्ञान आणि विद्याशाखेत दीक्षित होऊ इच्छितो. यावर आलार कालाम म्हणाला, तुझे स्वागत असो. तुझ्यासारख्या बुद्धिवंताला माझे तत्वज्ञान अध्ययन करण्यास, आत्मसात करण्यास आणि त्याचप्रमाणे आचरण करण्यास फारसा वेळ लागणार नाही. श्रेष्ठतम शिक्षा प्राप्त करण्याची निश्चित तुझी पात्रता आहे. आलार कालामाचे हे वचन ऐकून राजपुत्र आनंदित झाला आणि उत्तरला, माझ्या प्रती ही असीम करुणा तुम्ही व्यक्त केली, त्यामुळे अपूर्ण असूनही पूर्णत्वास प्राप्त झालो असे मला वाटते. कृपा करून आपले तत्वज्ञान मला सांगावे. आलार उत्तरला, तुझे शील, तुझे चरित्र आणि तुझा संकल्प याचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की तुझी योग्यता जाणून घेण्यासाठी मी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेऊ इच्छित नाही. हे श्रेष्ठ साधका, माझा सिद्धांत सावधान चित्ताने ग्रहण करावा. नंतर त्याने गौतमाला आपला सिद्धांत समजावून सांगितला. त्या काळी तो सिद्धांत सांख्य दर्शन म्हणून प्रचलित होता. आपल्या संभाषणाच्या शेवटी आलार कालाम म्हणाला, हे गौतमा, मी तुला जे संक्षिप्त रूपाने सांगितले तेच माझ्या तत्वज्ञानाचे सिद्धांत आहे. आलार कालामने त्यांच्या तत्वज्ञानाचा केलेल्या स्पष्ट विवचनेने गौतम प्रसन्न पावला. जेव्हा गौतम आपल्या समस्येच्या समाधानासाठी विविध पर्यायाचा शोध घेत होता, तेव्हा त्याने समाधी मार्गही आत्मसात करावा असा विचार केला. ध्यान मार्गाच्या 3 परंपरा विद्यमान होत्या. या तिन्ही परंपरागत श्वासांच्या आवागमनावर नियंत्रण हे तत्व मात्र समान होते. श्वासांच्या आवागमनावर नियंत्रण ठेवण्याची
एक प्रणाली आनाप सती म्हणून संबोधली जाईल. दुसरी परंपरा श्वासावर नियंत्रणाच्या ज्या प्रणालीचा अवलंब करीत असे तिला प्राणायाम म्हणत असत. या प्राणातील श्वासोच्छ्वासात प्रक्रिया 3 भागात विभागली आहे. श्वास आत घेणे पूरक, श्वास रोखून धरणे कुंभक, श्वास सोडणे रेचक. तिसरी परंपरा समाधी परंपरा म्हणून मान्यता पावली होती. ध्यान मार्गाचा ज्ञाता म्हणून आलार कालामाची ख्याती होती. गौतमाला असे वाटले की आलार कालामाच्या मार्गदर्शनाखाली ध्यान मार्गाचा उपदेश मिळाला तर योग्यच होईल, म्हणून तो आलार कालामशी या संबंधित बोलला. त्याने आलार कालामला विचारले की त्याला ते ध्यान मार्गाची शिक्षा देण्याची कृपा करतील काय. आलार कालाम उत्तरला मोठ्या आनंदाने. आलार कालामने त्याला ध्यान मार्गाचे तंत्र शिकविले. या तंत्रात 7 अवस्था होत्या. गौतमाने त्या तंत्राचा प्रतिदिन अभ्यास करून ते तंत्र पूर्णतः आत्मसात केले. त्यानंतर त्यापुढे शिकण्यासारखे आणखी काही उरले आहे काय असे गौतमाने आलार कालामला विचारले. आलार कालाम उत्तरला, नाही मित्रा, माझ्याजवळ तुला देण्यासारखे होते ते सर्व मी तुला दिले आहे. त्यानंतर गौतमाने आलार कालामचा निरोप घेतला. गौतमाने योगी उद्दक रामपुत्त विषयी ऐकले होते. त्याने आलार कालामच्या 7 अवस्था युक्त ध्यान मार्गापेक्षा एक अवस्था श्रेष्ठ अशी ध्यानावस्था विकसित केली आहे, अशी त्याची ख्याती होती. गौतमाने त्याचे तंत्रही आत्मसात करण्याचा विचार केला. त्याचा विचार समाधीची उच्चतम अवस्था अनुभवण्याचा होता. तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला. त्याने त्याचे शिष्यत्व पत्करले. थोड्याच कालावधीत गौतमाने ध्यान साधनेची उद्दकाची 8वी अवस्थाही आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या समाधी तंत्रात पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर गौतमाने आलार कालामला विचारलेला प्रश्नच उद्दकाला विचारला. यापुढे आपल्याकडून शिकण्यासारखे काही उरले आहे काय. उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, मी यापेक्षा अधिक काही तुला देऊ शकत नाही. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त कौशलच्या देशात ध्यान मार्गाचे ज्ञाते म्हणून ख्यात होते. परंतु गौतमाच्या असेही ऐकण्यात होते की मगधच्या देशातील ध्यान मार्गाचे एवढेच ख्यात ज्ञाते आहेत. त्यांच्या प्रणालीचेही अध्ययन करावे असा त्याने विचार केला. त्यानुसार गौतमाने मगध देशाला प्रयाण केले. त्याला असे आढळले की मगध देशातील ध्यान मार्गाचे तंत्र जरी श्वासोच्छ्वासाच्या नियंत्रणावर आधारित आहे तरी कौशल देशात प्रचलित प्रणालीपेक्षा या प्रणाली भिन्न आहे. ती प्रणाली श्वास घेणे सोडणे यावर नियंत्रणाऐवजी श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्यावर आधारित होती. गौतमाने ही प्रणालीही आत्मसात केली. जेव्हा त्याने श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्याचा निर्णय केला तेव्हा त्याला त्याच्या कर्णरंध्रातून तीव्र ध्वनी बाहेर पडत आहेत. त्याचे मस्तक कोणीतरी तीक्ष्ण सूर्याने भेदत आहे असे वाटत होते. ही अत्यंत पीडादायक प्रक्रिया होती, पण गौतमाने तीही आत्मसात करण्यात यश मिळवले. अशा प्रकारे समाधी मार्गाचे त्याचे अध्ययन पूर्ण झाले. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.